फर्स्ट टाईम कुठली गोष्ट ट्राय केली ना ती एवढी काही सगळ्यांना आवडत नाही बघा. तसं आमच्या बाबतीत काहीसं घडलेलं आहे. त्यापूर्वी तुम्हाला जय श्रीराम सांगते. पुढं तुम्हाला इकडं छान अशी भेंडीची भाजी आणि तांदूळशी आपली रानातून आणलेली भाजी, ज्वारीच्या भाकरी, भाजी करून घेतलेली आहे भेंडीचा. आज काय दोन्ही पण सुक्याच भाज्या बनवल्या होत्या मी. पिऊ आणि श्रेया जेवण करतात. चला म्हटलं त्यांना ताक खूप आवडतं, म्हणजे ताक करून घ्यावं. आणि आमचं दूध आहे ना एवढं म्हणजे काय पूर्ण असं दूध लावून दही बनवलेलं नव्हतं, म्हणजे पूर्ण दुधाचं दही नव्हतं. हे थोडी थोडी मलाई टाकलेली होती आणि त्या मलईपासून ताक एकदम भारी लागतं. एक नंबर मलईचं ताक लागतं. थोडंसंच होतं पण खूप छान आणि टेस्टी असतं. आणि आम्ही आलो पांगरीला बँकेत. आमचं बँकेत थोडंसं काम होतं, ट्रान्झॅक्शन करायचं होतं. आणि इकडं मग ट्रान्झॅक्शन ते करून झालं आणि पिऊसाठी 3-4 घ्यायची होती, जी की तिला आता तिच्या स्पर्धा चालू आहेत आपलं कबड्डीच्या. त्यासाठी मग जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या, त्यासाठी म्हटलं चला 3-4 तिला पण घ्यावा. आणि हे आहे बघा ती एक गोष्ट जी की पहिल्यांदा आम्ही ट्राय करायला लागलेलो आहेत. हे पांगरी ते बार्शी लातूर रोडलाच हे कॅफे झालेलं आहे. त्यातूनच चला म्हटलं आज पिझ्झा घ्यावा, कारण पिऊ आणि श्रेया बऱ्याच दिवसापासून म्हणत होत्या की मम्मी आम्हाला पिझ्झा खायचा आहे, कसा असतो काय तो आम्हाला पण एकदाच ट्राय करू द्या. मग आणला होता, पण एवढी काय त्याची टेस्ट यांना काय आवडली नाही. मी पण 1-1.5 काप खाल्ले त्याचे आणि मुलींनी पण 1-1 काप खाऊन घेतले. इकडं म्हटलं चला आता दळण. मला तर मनातून आनंद झाला होता, बरं झालं बाबा आज पाऊस आला. तर तुम्ही म्हणता की का, कारण पिठं संपलेली होती घरची आणि बाया एकदा रानात कामाला असल्या की परत घरी राहण्याचा चान्स नसतो. चला म्हटलं आज दळण करून घ्यावं. आणि गव्हाच्या दळणात एवढं बारीक बारीक खडे येतं आणि त्यातूनही धोत्र्याचं बी, अरे बापरे, काँग्रेसाचं धोत्र्याचं ते काढता काढता मला वाजले 6. मी 3ला दळण करायला बसलेले, मला 6 वाजेपर्यंत दळण गेलं. ज्वारीचं दळण करायचं तर तसंच राहून गेलं. चला म्हटलं दुसऱ्या दिवशी. आणि ज्वारीत कसं असतं एवढं काही खडं त्याला येत नाही, तर खडं माती नसते त्यात, ते कणसं खुडून घेतलेले असतात ना, त्याच्यामुळे त्याला काही एवढं नव्हतं. आणि इकडं मग संध्याकाळच्या जेवणात छान असा बटाटवडा बनवलेला होता. आणि हे असं काही नवीन घरात करायचं म्हटलं की आमच्या पिऊकडे त्याचं कंचराट असतं आणि ते एकदम भारी पण बनवते. तिच्या हातची खूप छान टेस्ट असते. तिनं छान असं पीठ ती करून घेतलेलं आहे, म्हणजे की पीठ मळून घेतलेलं आहे. बेसनचं वडे तिनंच बनवलेले आहेत. चला तर मग भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला